धर्म पुस्तकं वाचणे किंवा काही लिहून ठेवलेले असतील धर्मग्रंथ ते सुद्धा वाचणे म्हणजेच धर्म नव्हे असं बुद्धानं सांगितलं होतं। तर आज आपल्याला पाचवा भाग बघायचा आहे। म्हणजे आतापर्यंत जे काही अधम्म आहे हे बघितलेलं होतं, आता आपल्याला सद्धम्म बघायचं आहे की सद्धम्म म्हणजे काय। तर याच्यामध्ये सर्वात पहिलं जे काही आपल्या मनाची मलिनता असते, जे काही मनातला मळ असते, तर ते मळ किंवा मलिनता दूर करणे म्हणजेच सद्धम्म होय। एकदा तथागत हे श्रावस्तीत वास करीत असताना कौशल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या सानिध्य झाला। म्हणजे एक वेळेस जो काही कौशल राजा जो होता श्रावस्तीमधला, तर त्या कौशल राजाच्या श्रावस्तीमध्ये जेव्हा बुद्ध राहायला होते, तर त्यावेळेस ते कौशल राजा जो होता तो भगवान बुद्धाजवळ आला, रथामधून आला, उतरून भगवान बुद्धाला विनम्र अभिवादन केलं। सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले। यामध्ये त्यांचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता। आणि हा जो कौशल राजा होता प्रसेनजित, हा बुद्धाजवळ आला, बुद्धाला विनम्र अभिवादन केलं आणि बुद्धाला म्हणाला की आपण सकाळी जे काही आपले भिक्खू असतील ते भिक्खू घेऊन भोजनासाठी आमच्या नगरामध्ये यावं। आणि अशा प्रकारचं जे काही नगरामधलं जे काही भोजनदान देण्याचं जे काही कारण होतं, तर या प्रसेनजिताचं असं कारण होतं समजा की त्यांचं जे काही म्हणणं होतं समजा की बुद्ध जर आपल्या नगरीमध्ये आले तर त्यांचा जो काही धम्म आहे तर तो धम्म आपल्या नगरीतल्या लोकांना कळेल आणि त्या बुद्धावर किंवा बुद्धाच्या धर्मावर आपल्या लोकांची श्रद्धा बसेल। भगवान बुद्धाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला। त्यानंतर सकाळी भगवान बुद्ध आपलं भिक्षापात्र घेऊन नंतर आपले जे काही भिक्षुगण होता तर त्या भिक्षुगणांना सोबत घेऊन दुसऱ्या दिवशी त्या नगराकडे निघाला। नगराकडे निघाल्याच्या नंतर जसं त्या नगरामध्ये प्रवेश केला, तर नगरात प्रवेश केल्याच्या नंतर जे काही चौरस्ते होते, म्हणून नगराच्या बाहेरचे जे काही चौरस्ते होते ते चौरस्ते ओलांडून नगरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी भगवान बुद्धासाठी जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली होती त्या ठिकाणी ते पोहोचले। भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतू समूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला। आणि त्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाचं भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर जे राजाने विनंती केली होती की आपण धम्मप्रवचन आमच्या नगरीतल्या लोकांना द्यावं, तर त्या विनंतीनुसार चौरस्त्यावर ज्या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम यांनी तयार केला होता, तर त्या ठिकाणी जे काही श्रोते आले होते, ऐकणारे आले होते, तर त्यांच्या समोर आपला धर्म उपदेश देण्यासाठी सुरुवात केली। यावेळी या श्रोतृवृंदात दोन व्यापारी यांचे भाषण ऐकत होते आणि ज्या वेळेस अशा प्रकारचं भगवान बुद्ध आपलं जे धम्म प्रवचन देत होते, तर जे काही ऐकणारे होते तर त्या ऐकणाऱ्यामध्ये दोन व्यापारी सुद्धा होते, जे हे यांचे शब्द काही होते, यांचं जे काही प्रवचन होतं तो ऐकत तिथं बसले होते। त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्म सिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे। आणि त्यानंतर ज्याप्रमाणे ते दोन व्यापारी त्या ठिकाणी भगवान बुद्धानं जे काही प्रवचन देत होते ते प्रवचन त्याने ऐकत होते। ऐकत त्यामधला एक जो व्यापारी आहे तर तो व्यापारी म्हणला, म्हणजे त्या ठिकाणी म्हणत होता की अशा प्रकारचं जे काही बुद्धाचं धर्म उपदेश या ठिकाणी राजाने घडवून आणलेला आहे, तर हे जे राजा आहे हा किती थोर आहे, किती लोकांचं कल्याण करणारा आहे आणि लोकांना काहीतरी बुद्धी मिळावी, काहीतरी
चांगलं धर्म उपदेश मिळावा या हेतून या भगवान बुद्धाचा धर्म उपदेश त्या ठिकाणी ठेवला असं तो व्यापारी म्हणाला. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाचा धर्म उपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. आता एक राजा म्हणाला की राजा किती चांगला आहे, किती थोर आहे की या ठिकाणी नगरीतल्या लोकांच्या कल्याणाकरिता भगवान बुद्धाचं प्रवचन ठेवलं. परंतु जो दुसरा व्यापारी आहे तर तो व्यापारी काय म्हणतो की हा राजा किती मूर्ख आहे की अशा कोणत्या तरी माणसाला इथे घेऊन आला आणि त्यांना भोजनदान दिलं आणि त्यांचं धम्म प्रवचन या नगरीतल्या लोकांना ऐकायला लावायला येतं. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते, त्याप्रमाणेच भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारीच्या सराईमध्ये उतरले होते, तिथे एकत्र आले आणि नंतर भगवान बुद्धाचं जे काही धम्म प्रवचन होतं तर ते संपलं आणि संपल्याच्या नंतर येथे एक उपमा दिली की समजा एखादी गाय जी असेल तर गाय एखादी पुढे चालत असताना त्या गायीला असलेलं वासरू ही तिच्या पाठीमागं मागं 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 जात राहते. त्याचप्रमाणे हे जे दोन व्यापारी होते, जसं भगवान बुद्धाचा धर्म उपदेश संपला त्यानंतर भगवान बुद्ध कुठं चाललेत की दोन्ही व्यापाऱ्यांनी त्या भगवान बुद्धाच्या पाठीमागं गेले. मद्यपान करीत असताना तो व्यापारी भल्ला होता, त्याला चातुर्माहारिक देवतांनी संयमित आणि सुरक्षित ठेवला. जे अशा प्रकारचं हे जे व्यापारी होते तर हे व्यापारामधला एक व्यापारी होता तर तो मद्यपान करीत असताना म्हणजे मद्यपान करीत होता. तर त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व काही जे म्हणजे त्यांनी बी व्यापारी म्हणजे ते बी साधे व्यापारी नव्हते, ते काही ना काहीतरी अशा रस्त्यानं जाणारे किंवा काही ना काही शिकवणूक घेणारे असे व्यापारी होते आणि त्यामुळं त्यांच्यापाशी काही संयम आणि सुरक्षितता अशा प्रकारचं वेगवेगळ्या दोघांच्या पैसे होते. समजा एक जण हुशार होता, एक जण हुशार नव्हता. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच रस्त्यावर पडला. आणि याच्यातला दुसरा जो व्यापारी होता तो व्यापारी कसा होता, तो एखाद्या पागलासारखा होता. किती बी आली दारू ते दारू पियाची, किती पियाची तो काही बस करत नव्हता. आणि दारू पिऊन फुल झाला आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी लुळकला, त्या ठिकाणी झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारख्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. आणि त्या रात्री एक जो व्यापारी होता हा व्यापारी तिथून निघून गेला आणि दुसरा व्यापारी त्याला जास्त दारू झाल्या कारणाने, जास्त नशा झाल्या कारणाने तो त्या ठिकाणी पडलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नगरीतला एक जो काही व्यापारी होता तर त्या व्यापाऱ्यानं आपली गाडी घेऊन आपल्या कुठेतरी कारोबार करायला जायचं, समजा कुठं ना कुठेतरी दुकान थाटायला जायचं या हेतून तो सकाळीच निघाला गाडी घेऊन आणि जोरात त्या गाडी पळवत आधी आपल्या मार्गाने जाऊ लागला. पण त्या मार्गावर हा जो दारू पिलेला माणूस होता, जो झोपलेला होता, तो त्या ठिकाणी तसाच झोपून राहिलेला होता. आणि नंतर ही जी गाडी पळत होती तर या गाडीच्या खाली तो व्यक्ती आला आणि गाडीनं चिरडल्या गेला आणि चिरडल्या गेल्यामुळं त्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्यांच्या पुढे गुडघे वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनानिष्ठ करण्यात आले. आणि जो काही याच्यातला दुसरा व्यापारी होता, जो काही पीत होता येते सारखा एक व्यापारी त्या व्यापाऱ्याला सोडून गेला होता, तर तो जो व्यापारी आहे तर तो व्यापारी त्याने काही ना काहीतरी भगवान बुद्धाचं ऐकलं होतं आणि तो थोर, त्यांचं जे प्रवचन होतं ते थोर आहे म्हणून म्हणला होता. त्यांचं जे प्रवचन राजाने ठेवलं आहे ते राजा थोर आहे असं म्हणला होता. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडला होता. तर हा राजा, हा जो काही व्यापारी होता, हा व्यापारी नंतर कालांतराने दुसऱ्या देशामध्ये गेला, दुसऱ्या एका राजामध्ये गेला. आणि त्या राजामध्ये गेल्याच्या नंतर तिथं एक जे अश्व म्हणतात घोडा, तर घोडा त्यांच्या पुढं नतमस्तक झाला. या योगायोग आहे समजा की घोडा नतमस्तक झाला आणि घोडा त्या नतमस्तक झाल्यामुळं इथल्या सर्व लोकांना बघितलं आणि लोकांना बघल्यामुळं सर्व लोकांची श्रद्धा त्यांच्यावर निर्माण झाली आणि कालांतराने तो व्यापारी त्या ठिकाणचा राजा घोषित झाला.
त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळाली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. आणि त्यानंतर जसा हा व्यापारी राजा झाल्याच्या नंतर त्यांना मागचे जे शब्द आहेत, जे काही भगवान बुद्धाचा जे काही उपदेश होता तो उपदेश आठवला. आणि आठवल्याच्या नंतर श्रावस्ती नगरला त्या राजाने भगवान बुद्धाचा उपदेश देण्यासाठी, त्या नगरीतल्या लोकांना कळण्यासाठी भगवान बुद्धाचं जे काही धर्म उपदेश ठेवला होता त्याचप्रमाणे मी माझ्या राज्यामध्ये भगवान बुद्धाचा उपदेश ठेवतोय असं म्हणून त्यांनी सुद्धा भगवान बुद्धाला निमंत्रण देण्याचे ठरवले. त्यावेळी हा जगदंत बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हणाले. आणि त्यानंतर हा जो व्यापारी होता, हा व्यापारी भगवान बुद्धाकडे निमंत्रण देण्यासाठी गेला. आणि निमंत्रण गेल्याच्या नंतर तिथं भगवान बुद्धाला सांगितलं की आम्ही दोन व्यापारी आहोत जे होतो, आणि श्रावस्ती नगरला जेव्हा तुम्ही तुमचा धर्म उपदेश देत होते त्यावेळेस आम्ही दोघं जण व्यापारी बाजूला बसून तुमचा धर्म उपदेश ऐकत होतो. परंतु एक जो माझा जी सोबती होता त्या सोबत्याचा असं झालेला आहे आणि तो मरण पावलेला आहे. आणि मी मात्र दुसऱ्या राज्यामध्ये गेलो आणि त्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे आपल्यासोबत जे काही घडलेली हकीकत आहे ते सांगितली आणि आज मी तिथला राजा आहो असं म्हणून सांगितलं. मन सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे. आणि याच्यातून असं कळते की आपलं जे काही मन आहे हे मन सगळ्याचं एक मूळ आहे. समजा की त्याच्यामध्ये दुःख तयार होणं, सुख तयार होणं, जे काही चांगलं तयार होणं, जे काही वाईट तयार होणं हे या मनामधून निर्माण होते. आणि मन हे आपल्या शरीराचा पूर्ण स्वामी आहे, मालक आहे. म्हणजे पूर्ण शरीर आपलं त्या मनाचं ऐकत राहते आणि त्याप्रमाणे म्हणजे मन ज्याप्रमाणे ऑर्डर सोडेल, ज्याप्रमाणे आदेश सोडेल त्याप्रमाणे आपलं शरीर हातपाय हलवत असते. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात. आता या ठिकाणी भगवान बुद्धाने नंतर सांगितलं की ज्या माणसाचं जे काही मन असेल, या मनामध्ये काही जर दुष्ट विचार असतील किंवा जे काही चांगले विचार नसतील तर त्यावेळेस त्यानं कोणतंही समजा डिसिजन घेतलं, कोणतंही एखादं काम केलं किंवा कोणतंही एखादं कार्य केलं तर त्याचं ते कार्य जे आहे हे दुष्टच बनते असं भगवान बुद्ध म्हणतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्या मागे जातात त्याप्रमाणे त्यांचा पाठपुरावा करीत असतात. आणि या ठिकाणी एक उपमा दिलेली आहे की ज्याप्रमाणे एखादा रथ आहे तर तो रथ जो आहे घोडे ज्या दिशेला पळतील आणि ज्या दिशेला रथ जाईल त्याच रथाच्या मागोमाग किंवा त्या घोड्याच्या मागोमाग त्या रथाची चाके चालू लागतात, फिरू लागतात. आणि त्याचप्रमाणे ज्या माणसाचे विचार जे आहेत ते वाईट असले तर त्या वाईटाची फळं त्याच्या पाठोमाग चलत राहतात. आणि कोणाचे विचार हे जर चांगले असतील तर कल्याणाचं त्यांचं जे काही फळ असते तर ते फळ त्याच्या पाठीमाग चालत येते असं या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. मन हे सर्वाचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. म्हणजे आपलं जे काही मन आहे हे आपल्या सर्व शरीराचा मालक आहे. त्यामुळं आपल्या शरीराला फक्त आदेश देण्याचं काम मन करतो आणि सगळं जे काही काम असेल, जे काही चांगलं असेल, जे काही वाईट असेल तर हे आपलं शरीर काम करते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात. आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे संयोजित त्या माणसामागे जात असते. आणि जर माणसाचे जर काही विचार असतील आणि ते विचार सद्विचार असतील म्हणजे चांगले विचार असतील तर मात्र अशा विचारामध्ये त्यानं जे बी काही कृत्य करल, जे काही काम करल तेव्हा त्याच्या माग ते काम जे आहे पूर्ण सत्काला लागणार होईल किंवा सत्मार्गाचं होईल. जसं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की एखादी वस्तू आहे तर ती वस्तू जिकडे जिकडे चालली त्याप्रमाणे त्या वस्तूची सावली जी पडते ती सावली सुद्धा तिकडे जात असते असं सांगलं जाते. आणि त्याचप्रमाणे हे जे सद्विचार आहे, सद्विचाराचं सुद्धा तसंच आहे की जे माणूस ज्याप्रमाणे सद्विचार ठेवत राहील त्याचप्रमाणे त्याच्या मागं चांगलं फळ हे जात राहील. हे शब्द ऐकून राजा, त्यांचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. आणि असं ऐकल्याच्या नंतर
हे सुद्धा राजा जे काही व्यापाराचा राजा झाला होता, हा राजा सुद्धा आणि त्या राजातील सर्व प्रजा सुद्धा भगवान बुद्धाचे शिष्य झाले. त्यांना जे काही धम्मप्रवचन होतं ते पूर्ण धम्मप्रवचन अंगीकारलं आणि तो त्या राजाचे शिष्य झाले. त्यानंतर धम्माचे प्रयोजन काय? आता यानंतर धम्माचं प्रयोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे. यांची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. आता याच्यामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी किंवा अलग प्रकारच्या जाणकारांनी धम्माचं जे काही प्रयोजन आहे यांच्याबद्दल अलग अलग कारण सांगितलेली आहेत, अलग अलग उत्तरे सांगितलेली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे हे सामान्यतः वरील प्रश्नाचं उत्तर येते. आणि या ठिकाणी जे काही इतर लोक सांगतात, इतर जे काही बुद्धिमान लोक सांगतात किंवा जे काही ब्राह्मण सांगतात, तर त्यांच्या मताप्रमाणे जे काही ईश्वर प्राप्ती आहे, जे काही आपल्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्या आत्म्याची जे काही मोक्ष, आपले जे आत्मा आहे त्या आत्म्याला मोक्ष शिकवणे हे सामान्यतः याचं उत्तर आहे असे या ठिकाणी सांगतात. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. आता जास्तीत जास्त धर्म आहेत म्हणजे काही अलग अलग ब्राह्मणांनी सांगलेले धर्म आहेत, तर हे धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यासंबंधी सांगितलं आहे की एक स्वर्गलोक, जे म्हणतात की समजा चांगलं काम केल्याच्या नंतर स्वर्गामध्ये माणूस जाते किंवा माणसाचा आत्मा जाते असं जे सांगतात, तर अशा स्वर्ग लोकाचं एक राज्य सांगतात. तर दुसरं सांगतात इहलोकीचं राज्य. इहलोकीचं म्हणजे आता आपण ज्या जन्मामध्ये आहोत हे इहलोकीचं राज्य झालं. आणि त्यानंतर तिसरं सांगतात की नरकाचं राज्य, म्हणजे एखाद्याचे जर काही वाईट कामं केली असतील तर त्यांचं नरकामध्ये प्रवेश होते. अशा प्रकारचं जे काही राज्य आहे, तर अशा प्रकारच्या 3 राज्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवाचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टाचे राज्य चालते आणि इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. आणि या ठिकाणी असं म्हटलं जाते की जे काही स्वर्ग आहे, म्हणतात की समजा चांगले काम केल्याच्या नंतर स्वर्गात जाते, तर या स्वर्गामध्ये जाण्याची जी सगळे लोक इच्छा का करतात की मी स्वर्गात जावं म्हणून, तर त्या ठिकाणी सर्व देवाचं राज्य असते. आणि नरकात मात्र फक्त जे काही दुष्ट लोक असतात त्या दुष्ट लोकांचंच राज्य असतं. आणि जे काही इहलोक आहे म्हणजे आपण आता सध्या ज्या लोकांमध्ये आहोत, म्हणजे या पृथ्वीवर जो आहो, तर याच्या संबंधी मात्र कोणाचं स्पष्ट मत नाही. तर याच्याबद्दल वाद निर्माण होतात. अलग अलग लोक अलग अलग असं कारण सांगतात. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याप्रमाणे देवाचे सार्वभौमत्व त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. आणि हे जे इहलोक आहे, तर हे इहलोक ना याच्यावर सैतानाचं काही राज्य असते, ना कोणत्या देवाचं राज्य असते, आणि फक्त इच्छा असते समजा किंवा एखादी हे असते समजा की याच्यावर देवाचं काही ना काहीतरी येईल. अशा प्रकारचे लोक ते काही सांगतात. काही धर्मामध्ये स्वर्ग राज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. आणि या ठिकाणी असं बी काही ठिकाणी सांगले जाते की जे काही स्वर्ग आहे, तर या स्वर्गामध्ये जे काही धर्म आहे तर तो फक्त ईश्वराचा धर्म चालतोय असं म्हणतात. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्यांच्या प्रसिद्धावर श्रद्धा ठेवीत आला तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. आणि काही लोकांचं म्हणणं काय आहे की जे काही स्वर्ग लोक आहे, तर या स्वर्ग लोकांमध्ये काहीतरी आपण चांगले काम केले किंवा ईश्वरावर श्रद्धा ठेवली किंवा ईश्वराला आपण भाळलो, तर मात्र आपलं जे काही नंतर प्रयाण होते किंवा आपण जातो की स्वर्ग लोकात. आणि स्वर्ग लोकांमध्ये पोहोचल्याच्या नंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलेले आहोत, ज्या ज्या सुखापासून आपण अलिप्त राहिलेले आहोत, ते सर्व सुख त्या स्वर्ग लोकात मिळते असं काही लोकांचं म्हणणं आहे. सर्व धर्म असे उपदेशात की या स्वर्ग राज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे असावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. आणि यानंतर काही लोक असे सांगतात की या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक माणूस, त्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असायला पाहिजे की
त्याने स्वर्गामध्ये नंतर जायला पाहिजे किंवा त्याप्रमाणे ते वागलं पाहिजे की नंतर त्याचं स्वर्गामध्ये जाणं झालं पाहिजे. आणि स्वर्गात जाण्यासाठी जे काही सांगावं किंवा जे काही धर्म करावा त्याप्रमाणे त्या माणसाने केलं पाहिजे. धर्माचा उद्देश काय, याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळेच आहे. आणि हे आतापर्यंत जे काही धर्माबद्दल जे काही या ठिकाणी कारण सांगितलेली आहेत किंवा जगाबद्दल जे काही कारण सांगितलेली आहेत, तर या मात्र भगवान बुद्धाचा जो काही धर्म होता हे सगळं याच्या उलट होता. आणि अशा प्रकारचा जो काही धर्म होता हा बुद्धाला मान्य नव्हता. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणानेच घडते. आणि गौतम बुद्धांना काय सांगितलं की अशा प्रकारचं जे काही काल्पनिक गोष्टीने आपल्याला स्वर्ग लाभतो अशा प्रकारचं बुद्धानं कधीही आपल्या धर्म प्रवचनामध्ये सांगितलेलं नाही, धर्म उपदेशात सांगितले नाही. तर बुद्ध काय सांगत गेले की जो काही इहलोक आहे, जे काही स्वर्ग आहे आपला, तो याच जीवनामध्ये आहे. यासाठी फक्त आपण जे काही धर्मशील असतील, जे काही शील असेल त्या शीलाचं आचरण केलं पाहिजे. आणि शीलाचं जर आचरण केलं तर या इहलोकीच आपल्याला स्वर्ग प्राप्त होते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाची धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केली पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्धानं हे सुद्धा सांगितलेलं आहे की या जगामध्ये आल्याच्या नंतर, या इहलोकी आल्याच्या नंतर जर आपलं दुःख निराकरण करायचं असेल, आपलं जे काही दुःख असेल हे कमी करायचं असेल, नाहीस करायचं असेल, तर त्याचा फक्त एकच मार्ग आहे की एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत हे प्रेमानं वागलं पाहिजे, धर्मानेच वागले पाहिजे. जे काही पंचशील आहे, जे काही अष्टशील आहे त्यांचा मार्ग अवलंबून एकाने दुसऱ्यासोबत वागलं पाहिजे आणि अशा व्यवहाराने इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळे त्यांचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. आणि म्हणून जे अगोदर सांगलेले जे काही काल्पनिक गोष्टी होत्या त्यांचा धर्म वेगळा होता आणि जे काही भगवान बुद्धाचा धर्म होता हा धर्म एकदम वेगळा होता. त्यांचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यावर भर देतो. आता जे काही भगवान बुद्धाचा जो काही धर्म होता तर तो जे धर्म होता ते पंचशील, अष्टांग मार्ग आणि जो काही पारमित्या सांगितल्या होत्या तर त्या याच गोष्टीवर फक्त तो भर देतो. आणि भगवान बुद्धाने या त्रयीवरच आपला धर्म का आधारला, कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. आणि अशा प्रकारचं बुद्धानं का धर्म मार्ग अवलंबला असेल, कारण तर जे काही हे पंचशील असेल, जे काही अष्टांग मार्ग असेल आणि जे काही पारमिता असेल, या 3 गोष्टी आपल्या मनामध्ये रुजूनच सर्व माणूस हा सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. आणि जर एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत वाईट वागलं किंवा दुसऱ्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये काही जे घृणात्मक किंवा दुःखात्मक असे विचार जर ठेवले तर त्या माणसाचे जीवन हे दुःखमय होऊन जाते. आणि हे सर्व जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपल्या जीवनातून सर्व जर दुःखे नाहीसे करायचे असेल, तर अशा प्रकारचा जो काही धर्म सांगितलेला आहे, जो पंचशीलीवर आधारित आहे, अष्टांग मार्गावर आधारित आहे आणि पारमितीवर आधारित आहे, तर हा धर्म माणसानं जोपासला पाहिजे. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्यांच्या मनावर पूर्णपणे ठासविले पाहिजे. आणि भगवान बुद्ध आणखी पुढे काय म्हणत की ज्या माणसाला या इहलोकी समजा स्वर्ग जर प्राप्त करायचा असेल, या इहलोकीच जर आनंद प्राप्त करायचा असेल, जे काही दुःख दूर करायचे असतील, तर या जगामध्ये किंवा या इहलोकामध्ये सदाचार जे काही आहे, जे काही पंचशील असेल, जे काही अष्टांग मार्ग असेल, तर यांची किती आवश्यकता आहे हे भगवान बुद्धाने याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतर काही कार्य करावी लागतात असे तो म्हणतो. आणि या सोबत ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सदाचाराची कार्य होण्यासाठी किंवा आवश्यकता राहण्यासाठी काही आणखी कारण समोर बुद्धाने सांगितलेली आहे.
धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्यास शिकविले पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्ध असे म्हणतात की या जन्मामध्ये धर्माने माणसाला जे काही त्याचं आचरण असेल तर ते आचरण कुशल कर्म हे करण्यासाठी किंवा कुशल कर्म कशामधून आपले होतील, कशामुळे घडतील, तर हे जे काही ओळखायचं आहे हे आपण जाणलं पाहिजे. तर ते जाणणारे जे काही आचरण आहे तर हे आपण शिकले पाहिजे की नेमकं दुःख कशातून निर्माण होते, सुख कशातून निर्माण होते आणि या इहलोकी आपल्याला स्वर्ग प्राप्ती कशी होईल हे आपण जाणलं पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकवले पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे काही अयोग्य काम आहेत, जे काही अयोग्य कर्म आहेत ही सुद्धा आपण ओळखलं पाहिजे, ओळखायला शिकलं पाहिजे. याशिवाय अतिशय महत्वपूर्ण असे मानलेले धर्माचे 2 उपदेश भगवान बुद्धाने शिकविले आणि जे आतापर्यंत काही सांगितलं त्यापेक्षा आणखी 2 वेगळे जे काही उपदेश भगवान बुद्धाने या ठिकाणी शिकवलेले आहेत. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञ याग शिकवण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. आता जे काही दुसऱ्या धर्मामध्ये किंवा जे काही ब्रह्मच्या धर्मामध्ये सांगितलेलं होतं समजा की माणसाला प्रार्थना करणं जरुरी आहे, धार्मिक विधी करणं जरुरी आहे किंवा काही यज्ञयाग करणं जरुरी आहे, तर बुद्ध म्हणतात की हे जे काही आहे तर हे शिकवण्याऐवजी प्रत्येक माणसाला नैसर्गिक प्रवृत्तीचं वळण लावलं पाहिजे आणि सुसंस्कृत केलं पाहिजे. म्हणजे जो काही माणूस आहे माणसाला धर्माची शिकवण दिली पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. देवदहा सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. आणि जे काही देवदाहनाचं जे काही सूत्र आहे भगवान बुद्धानं आपल्या जैन धर्मानं सांगितलेलं, तर त्यामध्ये भगवान बुद्धाने हा जो काही उद्देश असेल हा स्पष्ट केलेला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानत असे की सर्व वैयक्तिक सुखकर आणि दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही जैन धर्माचे संस्थापक होते वर्धमान महावीर, तर यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला जर वैयक्तिक काही सुख किंवा दुःख अनुभवायचे असतील तर गत जन्मीचे काही आपले पाप आणि पूर्ण जे काही कर्म असतील तर त्याचे फळ म्हणजे दुःख आणि सुख आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात असं तो म्हणत असे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कृत्य न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचे मुळापासून उच्चाटन होते. आणि त्यानंतर त्याने असे सुद्धा सांगितले आहे की जर काही गतजन्मीचे काही जर दुष्कर्म असतील आणि त्यामुळे आपण या जन्मामध्ये काहीतरी दुःख आपण भोगत असोल तर हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजल्यामुळं आपण या जन्मामध्ये दुःख पुढच्या जन्मात सुद्धा आपल्याला दुःख आपल्या वाट्याला दुःख येऊ नये म्हणून या जन्मामध्ये आपण फक्त सुख मिळण्यासाठी काही चांगले कार्य केले पाहिजे. आणि असं जर असेल तर त्यानं जर चांगलं काम केलं तर पुढच्या जन्मात त्याच्या वाट्याला हे दुःख येणार नाही आणि अशाप्रमाणे त्याच्या जीवनामधून दुःखाचा नायनाट होईल आणि त्याचं जीवन हे सुखमय होईल असं ते म्हणत. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की काय इथे आता दुष्टवृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते. आता त्यानंतर भगवान बुद्धानं याच्यावर असं सांगितलं होतं, म्हणजे असा प्रश्न केला होता की तुम्हाला असं सांगता येईल का की इथे आता जे काही दुष्टवृत्तीचं जे काही उत्पन्न आहे, जे काही दुष्ट काही वाईट भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तर त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते. जे म्हणजे एखादी वाईट भावना आपल्या मनामध्ये येणारी असेल, ते वाईट भावना जर आपल्या मनामधून निघून गेली तर त्या ठिकाणी काहीतरी आपल्या हातून चांगलं घडल असं भगवान बुद्धाने या ठिकाणी प्रश्न केला आणि त्यांचे उत्तर नाही असे आले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनात शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जोपर्यंत तुम्ही जे काही तुमची दुष्ट प्रवृत्ती असेल याच जन्मामध्ये
तर याच जन्मामध्ये दुष्ट प्रवृत्ती हे सोडून चांगल्या सत्प्रवृत्तीचा जर आपण स्वीकार केला, ती जर आपण अंगीकारली, तर या जन्मामध्ये आपल्याला चांगले काही ना काहीतरी फळ मिळते, असं भगवान बुद्धाने म्हणलं. भगवान बुद्धाच्या मते हा या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती ही चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. आणि भगवान बुद्धाच्या म्हणण्यानुसार जे काही वर्धमान महावीरांना सांगितलेलं होतं की गत जन्मीचं काही जे आपलं जे काही पाप असेल त्याचं या जन्मामध्ये आपल्याला दुःख मिळते, तर या गोष्टीचं भगवान बुद्धाने मात्र खंडन केलेलं आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला संस्काराचे वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. म्हणून भगवान बुद्धाने काय केलं की या सर्व गोष्टीतून आपल्या जन्मामध्ये याच जन्मामध्ये जर आपल्याला सर्व सुख अनुभवायचं असेल, तर मात्र आपली जे काही चित्त असेल, आपलं जे काही मन म्हणतो, तर त्या मनाला आपण साफ केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे, त्या मनावर आपण संस्कार केले पाहिजे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंतिक महत्वाचा मानतो, तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जर कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. आणि भगवान बुद्धानं दुसरं एक उदाहरण सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जे काही सद्गुण किंवा चांगले जे गुण आहेत याबद्दलची माहिती झालेली आहे किंवा त्याला शिक्षण मिळालेलं आहे, परंतु जर तो एकटाच त्या सन्मार्गाने चालत असेल, चांगल्या मार्गाने एकटाच जात असेल किंवा एकटाच तो सत्कर्म करत असेल आणि जर त्याला कोणता एखादा दुसरा सोबती नाही मिळाला सत्कर्म करण्यासाठी, तर अशा टायमाला सुद्धा त्यानं एकट्यानं सुद्धा ते सत्कर्म केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणासाठी जर सांगायचं असेल की जर समजा आपल्याला जे काही दीक्षाभूमी आहे नागपूरला, आणि नागपूरला दीक्षाभूमी असल्याच्या नंतर जर आपण विचार केला की आता मी या वर्षी जे काही धम्मप्रवचन दिन आहे, तर त्या दिवशी मी नागपूरला जाणार आहे, म्हणून आपण इकडची तिकडची शोधाशोध करतो की कोणीतरी मला सोबती भेटेल का तिकडे जाण्यासाठी. परंतु जर सोबती भेटला तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर एखादा आपला सोबती नाही भेटला नागपूरला येणारा सोबत, तर मात्र आपला जो काही मन आहे ते ठाम ठेवलं पाहिजे की मला तर जायचंच आहे, कोणी मिळो अथवा न मिळो, आणि कोणी नाही मिळालं म्हणून मी सुद्धा जाणार नाही, अशा प्रकारचा विचार केला नाही पाहिजे, असं या ठिकाणी भगवान बुद्धाने एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. सल्ले सकुस्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिलेला आहे. तेथे तो म्हणतो, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही, अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. आणि या नंतर भगवान बुद्धाने असं सांगितलं की जर आपल्या बाजूला कोणी जर हानिकारक कृत्य करत असेल, तर ते हानिकारक कृत्य आहे हे आपल्याला समजते, आणि त्यामुळं आपण नाही केलं पाहिजे. आपण शहाणे आहोत, ते शहाणे नाही, तेव्हा आपण हे कृत्य नाही केले पाहिजे, आपण फक्त चांगलेच कृत्य केले पाहिजे, असे भगवान बुद्ध या ठिकाणी म्हणतात. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नाही, जरी दुसरे लोक चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नाही, दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं जरी आपल्या बाजूचे लोक कोणी पाप करत असतील तरीही आपण पाप करता कामा नये, असं भगवान बुद्धाचं मन आहे. दुसरे लोक खोटे बोलत असेल, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जे भगवान बुद्ध सांगतात की जरी आपल्या बाजूला काही लोक असतील तर ते खोटे बोलत असतील, काही खोटेपणाचे काही मिथ्या संकल्प ठेवत असतील, काही मिथ्या म्हणजे खोटे वाणी ठेवत असेल, काही खोटेपणाचे किंवा दुःख निर्माण करण्याचे काही कामं करत असेल किंवा काही समाधी करत असेल तरी चालेल, परंतु आपण जे काही आहे फक्त आपण अष्टांग मार्गाचाच विचार केला पाहिजे आणि अष्टांग मार्गाचा अवलंब केला पाहिजे.
जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असले पाहिजे. म्हणजे आपण आळसी बनले नाही पाहिजे दुसऱ्यासारखी. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मच्छर, क्रूपपणा, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषाने युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरुद्ध असलेले गुण अंगीकारले पाहिजेत. म्हणजे आपल्या बाजूला असलेले जे काही लोक असतात ते राग करत असतील, द्वेष करत असतील किंवा लोभ ढोंग काहीही करत असतील, शंका घेत असतील तरीही आपण मात्र अशा प्रकारचं कोणतेही कृत्य केले नाही पाहिजे. कारण आपल्या अंगी हे फक्त चांगले गुण असले पाहिजे किंवा अष्टांग मार्ग असला पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूचा चिकटून बसले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लौकिक वस्तू सांगितलेलं आहे. लौकिक वस्तू म्हणजे जे काही धन दौलत आपण ज्याला म्हणतो की ते आपल्या जीवन आवश्यक नाही आहे, तर अशा काही गोष्टी असतील, अशा गोष्टीला चिकटून न राहता आपण म्हणजे न चिकटण्यासारखे राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान सुद्धा प्रभावित होतो. आणि म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तक्षशिलाचे सांगितलेले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतन शक्तीचा विकास केला पाहिजे. आणि भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. तर याप्रमाणे जो काही भगवान बुद्धाचा धम्म उपदेश आहे तो अशा प्रमाणे सांगल्या येते. यानंतर धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. याबद्दल या ठिकाणी धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. याबद्दल या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता आणि या सिद्धांतानुसार ती फक्त थोड्याच लोकांना असली पाहिजे. आणि त्या काळामध्ये जो काही धम्म होता, जो काही ब्राह्मणाचा धम्म होता, तर त्या धम्मानुसार फक्त काही मोजक्याच लोकांना अभ्यास घेण्याचं किंवा ज्ञान वर्जन करण्याचं मुभा होती किंवा शिकण्याची मुभा होती. परंतु जे काही सर्व लोक या पृथ्वी तलावर जेवढे राहत गेले ते प्रत्येकाला शिकण्याची मुभा नव्हती. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणाने सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची आज्ञा होती आणि त्यापैकीही तो फक्त त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. आता या ठिकाणी जो काही ब्राह्मणवाद होता तर त्याप्रमाणे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या समाजातील लोकांना फक्त शिक्षणाची वाव होती. आता या तीन वर्णाच्या लोकांना शिक्षणाची वाव होती याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सर्व लोकांना शिक्षणाची वाव होती. तर हे फक्त पुरुष मार्गाला जे काही पुरुष होते, जे काही माणसं होते, फक्त त्यांना शिक्षणाची वाव होती किंवा त्यांच्या सुद्धा महिलांना, त्यांच्या घरी ते असलेल्या बायकांना, त्या महिलांना सुद्धा शिक्षणाची वाव नव्हती. स्त्रिया हा ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरताचाही अधिकार नव्हता. या ब्राह्मणी जे काही नियम होते त्या नियमानुसार या ब्राह्मणाच्या स्त्रिया असतील, क्षत्रियाच्या स्त्रिया असतील किंवा वैश्याच्या स्त्रिया असतील, त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. ब्राह्मणाच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले. आणि हा जो ब्राह्मणाचा सिद्धांत होता की शिक्षण कोणालाच घेऊ द्यायचं नाही, फक्त त्यांच्या एकानंच घेतलेलं पाहिजे किंवा ब्राह्मण क्षत्रियाच्या फक्त गडी माणसानंच घेतलेलं पाहिजे, तर या विरोधामध्ये भगवान बुद्धानं खूप मोठं बंड उभारलं. ज्ञान मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तर सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवत असत. आणि जेव्हा भगवान बुद्धानं धर्म उपदेश करत असत तर त्या धर्म उपदेशामध्ये
ज्याप्रमाणे पुरुष हा शिकला पाहिजे त्या प्रमाणात महिला सुद्धा शिकली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोकिच्छ ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. आणि अशा प्रकारे जो भगवान बुद्धानं जे काही शिक्षण देणं चालू केलं की पुरुषाबरोबर महिलेला सुद्धा शिक्षण असलं पाहिजे असं जे मत व्यक्त केलं, तर त्यांच्या या मताला बऱ्याचशा ब्राह्मणांनी विरोध केला. आणि विरोध केल्यामुळं त्यानंतर काही ब्राह्मणामध्ये आणि बुद्धामध्ये काही वादविवाद झाले. तर ते वादविवाद पुढील प्रमाणे सांगण्यात आलेले आहेत. एकदा कौशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असताना तथागत शाल वाटिका या नावाच्या शाल वृक्ष रांगाने परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. आता एक वेळेस काय झालं की जे काही कौशल जनपद होतं, तर त्या कौशल जनपदीच्या याच्यामध्ये तथागत आपलं जे काही गण होते, जे भिक्खुगण होते, तर या भिक्खुगणांना घेऊन जे काही तिथली शाल वाटिका होती, तर त्या शाल वाटिकेच्या त्या वनामध्ये वनाच्या बाजूला जे खेड होतं त्या खेड्यामध्ये आले होते. त्यावेळी शाल वाटिकेत लोहित नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शाल वाटिका चांगली गजबजलेली, कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व अधिकारासहित दान केलेला होता. आणि हे जे काही शाल वाटिकाचं जे काही वन होतं, ज्या ठिकाणी समजा झाडं वगैरे होते समजा, तर हे जे वन होतं, तर राजा तिथला असलेला राजाचे प्रसेनजित या प्रसेनजित राजानं तिथल्या एका ब्राह्मणाला दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहित ब्राह्मणाचे मत होते. आणि त्याचं जे ब्राह्मण राहत होता, म्हणजे ज्या ब्राह्मणाला हे काही शाल वृक्षाचं जे काही वन होतं हे दान केलं होतं, तर त्या ब्राह्मणाचं म्हणणं असं होतं की शिक्षण हे फक्त ब्राह्मणानंच किंवा माणसानंच घेतलेलं पाहिजे आणि महिलाने घेऊ नये. तथागत शाल वाटिकेत राहत आहेत हे लोहीचे ब्राह्मणाला कळाले. आणि त्यावेळेस त्या शाल वाटिकेमध्ये तथागत राहत आहेत हे त्या ब्राह्मणाला कळाले. हे कळल्यानंतर लोहिच्याने आपल्या नावी भेसिक यास सांगितले, भेसिका इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे अवतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना, तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना. हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्षू संघासह लोहित ब्राह्मणाकडे भोजनास यावे. आणि त्यानंतर हा जो लोहित ब्राह्मण होता, तर या ब्राह्मणाने त्यांचा जे एक नावी होता भेसिक नावाचा, त्या नाव्याला सांगितलं की तू भगवान बुद्धाकडे जाय आणि भगवान बुद्धाकडे जाऊन भगवंताच्या स्वास्थ्याविषयी विचारपूस कर. आणि विचारपूस केल्याच्या नंतर त्यांना उद्या या आपल्याकडे येण्याचं निमंत्रण दे म्हणून त्या नाव्याला सांगितलं. तेव्हा तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहिच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. आणि त्यानंतर तो नावी भगवान बुद्धाकडे गेला आणि ज्याप्रमाणे या लोहीच्या ब्राह्मणानं सांगितलं होतं त्याप्रमाणे भगवंताला त्यांनी आमंत्रण दिलं. आणि त्या आमंत्रणाला मान देऊन भगवान बुद्धानं लगेच त्या आमंत्रणाला संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापत्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शाल वाटिकेकडे निघाले. आणि दुसऱ्या दिवशी जे या नाव्यानं आमंत्रण दिलं होतं, ज्या ब्राह्मणानं आमंत्रण दिलं होतं, तर त्या आमंत्रणाला मान म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जे भगवान बुद्ध होते हे भिक्षापत्र आणि आपले भिक्खुगण घेऊन त्या शाल वृक्षाच्या वाटीकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहिच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहिच्याचे ते दुष्टमत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाचे ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकू नये हे सांगितले. आणि त्याने आपला एक दूत पाठवला होता की भगवान बुद्धाला घेऊन ये सरळ रस्त्यानं. आणि ते दूत हे भगवान बुद्धाच्या माग चालत होता. आणि चालता चालता त्या दूताने बुद्धाला सांगितलं की त्या ब्राह्मणाचे असे विचार आहेत की फक्त ब्राह्मणानं शिकलं पाहिजे, वैश्यानं शिकलं पाहिजे, आणि शूद्रानं शिकलं नाही पाहिजे किंवा महिलांनी शिकलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारची त्यांचं जे काही मत होतं हे मत भगवान बुद्धासमोर सांगितलं. तथागताने उत्तर दिले, भेसिका ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहीच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. आणि त्यानंतर
जे भगवान बुद्ध हे त्या लोहीचे ब्राह्मणाच्या तिथे गेले आणि भगवान बुद्धासाठी जे काही तिथं आसन तयार केलं होतं त्या आसनावर जाऊन भगवान बुद्ध बसले. त्या लोहीचे ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढवले. आणि त्यानंतर हा जो लोहीचे ब्राह्मण होता तर या ब्राह्मणानं बुद्धाला आणि त्यांचा जे काही पूर्ण संघ होता तर या संघाला चांगलं चांगलं जेवण नको नको म्हणेपर्यंत म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढलं. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहीच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. आणि त्यानंतर जेवण झालं, भोजन झालं बुद्धाचं. आणि बुद्धानं भोजन झाल्याच्या नंतर आपलं जे काही भिक्षापात्र होतं आणि आपले हात भगवान बुद्धानं धुतले. आणि नंतर भगवान बुद्ध ज्या आसनावर बसलेले होते त्याच्या बाजूला एक छोटंसं आसन होतं. त्या आसनावर हा जो ब्राह्मण होता हा ब्राह्मण तिथे जाऊन बसला. लोहीच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमणा अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे काय? आणि त्यानंतर जेव्हा तो ब्राह्मण त्या ठिकाणी बसल्यानंतर भगवान बुद्धाने त्या ब्राह्मणाला विचारलं की मी असं ऐकलं आहे की तुमचं म्हणणं असं आहे की फक्त जे काही ब्राह्मणाला वगैरे शिक्षण मिळायला पाहिजे, स्त्रीला शिक्षण मिळायला नाही पाहिजे, हे असे जे काही लोक म्हणतात तर हे खरं आहे काय? त्यानंतर लोहीचे म्हणाला, होय गौतमा माझे मत तसेच आहे. आणि त्यानंतर लोहीचे म्हणतो की होय गौतमा माझे जे मत आहे तो तसेच आहे. लोहीच तुला काय वाटते, तू शल वाटिकेत नांदत आहेस की नाही का? होय गौतमा मी शाल वाटिकेतच नांदत आहे. त्यानंतर भगवान बुद्ध असं म्हणतात की तू या शाल वाटिकेमध्ये नांदत आहेस की नाही असं तुला काय वाटते? तर त्यावर त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं की होय मी शाल वाटिकेमध्येच राहतो आहे. लोहीच्या मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शाल वाटिकेत लोहीचं ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शाल वाटिकेचे उत्पन्न आणि त्याला उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्याला तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? आणि यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की तू या शाल वाटिकेमध्ये राहत आहेस आणि या शाल वाटिकेमध्ये राहून जे तू राज्य करत आहेस, तर काही लोकांना जर असं ठरवलं की या शाल वाटिकेमध्ये हा ब्राह्मण राहतो आणि तिथं राहत असल्यामुळं त्या शाल वाटिकेमधला जे काही उपयोग आहे, जे काही इन्कम आहे, तर ते सर्व या एकाच ब्राह्मणाला मिळू द्या असं जर म्हणलं तर हे दुसऱ्यावर अन्याय केल्यासारखं होणार नाही का, असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि अर्थातच गौतमा मी त्याला संकटात निर्माताच समजेन. आणि त्यानंतर हा ब्राह्मण म्हणाला की होय हे अशा प्रकारचं एक संकटच निर्माण होईल, अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हित करता मानशील काय? आणि त्यानंतर भगवान बुद्धानं विचारलं की जर माझा असा कोणी संकट निर्माता जर तयार झाला तर त्याला तू हित करता मानशील काय, म्हणजे तुझ्या काही हिताचं ते करेल असं तू मानशील काय? तेव्हा लोहीच्यानं उत्तर दिले, अर्थातच नाही गौतमा मी त्याला त्यांचा हित करता मानणार नाही. आणि नंतर त्या लोहीच्यानं म्हणाले की नाही मी अशा माणसाला हित करता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेम भावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील. म्हणजे असं जर असं समजा तिला या त्या शाल म्हणजे वृक्षामधलं वाटिकेमधलं जे काही उत्पन्न एकटाच माणूस घेते तर त्यांच्याकडे बाकीचे जे काही माणसं आहेत हे प्रेम भावनेने बघतील की वाईट भावनेने बघतील, वैर भावनेने बघतील असं भगवान बुद्धाने विचारलं. आणि त्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो की ते वैरभावयुक्तच आहे असे मी मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होतो तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? आता त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की ज्याचं अंतःकरण वैरभावयुक्त निर्माण होईल किंवा ज्याच्या मनामधून काही वैरभाव निर्माण होईल असा जो काही मार्ग आहे तर तू चांगला मानशील की वाईट मानशील? त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला की होय सिद्धांत वाईट आहे असेच मी मानेल. मग लोहीच मला सांग, कोशलचा प्रसिद्ध राजा काशी आणि कोशल प्रांताचा अधिपती नाही काय? आणि त्यानंतर हा बुद्ध म्हणतात की जो कोशलचा जो काही प्रसिद्ध आहे राजा तो काशी आणि कोशल प्रांताचा अधिपती नाही काय, म्हणजे त्या
कौशलच्या राज्यामध्ये जो काही दोन एरिया आहेत, जो वेगळे नगर आहेत, काशी आणि कौशल नावाचं, तर तो सगळ्यातच राजा असायला पाहिजेत ना, तो प्रसिद्धित. तर तो फक्त कौशलचाच आहे आणि काशीचा किंवा कौशलचा नाही असं तू म्हणशील का? तर त्यावर तो म्हणतो तो कौशल आणि काशीचा अधिपती आहे, म्हणजे तो सगळ्या ठिकाणचा अधिपती आहे, राजा आहे असं मानतो. मग लोहितच्या कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कौशलचा प्रसंजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहेत, त्याला एकट्यालाच त्या काशी कौशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसंजितांनी जे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील का? आणि त्यानंतर भगवान बुद्धाने सांगितलं की कोणीतरी म्हणत असेल की हा जो राजा आहे, या राजा फक्त कौशलचा एकट्या म्हणजे एकाच ठिकाणचा राजा असेल किंवा एका ठिकाणचं फक्त ते जे काही उत्पन्न असेल, जे काही त्याचं कमावतं असेल तर ते खाऊ द्या, दुसऱ्या ठिकाणचं नाही असं जर तू मानशील का? तर त्यावर ब्राह्मण परत म्हणतो नाही, मी त्याला संकट करताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हित करता मानशील काय? तेव्हा नाही गौतमा, तो त्यांचा हित करता नव्हे. आणि जर तो त्यांचा हित करता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आणि वैरयुक्त आहे काय? त्यावर ब्राह्मण बोलतो ते वैरयुक्त आहे, प्रेमयुक्त नाही. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की ज्याचे अंतःकरण कोणत्या ना कोणत्या गोष्टीने वैरयुक्त होते तर असं कारण की चांगलं की वाईट? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो की तो सिद्धांत वाईटच आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगितले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कौशलचा राजा प्रसंजित राजा काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्यांचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, जर तो तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकट टाकणारा असेल, असे जर तो जे दुसऱ्यांना संकट टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेम भावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे या शाल वाटिकेमध्ये तू राहतोस तर इथलं सर्व काही जे काही उत्पन्न असेल तर ते उत्पन्न फक्त तूच घ्यायला पाहिजे, दुसरं कोणी घ्यायला नाही पाहिजेस. किंवा जो काही जे राजाचं उदाहरण सांगितले आहे की त्या राजानं आपल्या पूर्ण याच्यातलं जे जेवढं राज्य असते त्यांचं त्या पूर्ण राज्यामधलं जे काही इन्कम असेल ते एकट्यानंच घ्यायला पाहिजे, असं जर त्या राजानं ठरवलं किंवा कोणी त्याला म्हणलं तर अशा गोष्टीला तुम्ही वाईटच म्हणणार आहात. आणि त्यामुळं हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत वैरभाव निर्माण करणारा ठरेल, सद्भाव निर्माण करणारा ठरणार नाही असं भगवान बुद्ध सांगतात. तद्वत हे लोहितचं जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. आणि भगवान बुद्ध नंतर म्हणतात की ज्याप्रमाणे हे उदाहरण दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे काही विद्या आहे, जे काही शिक्षण आहे तर या शिक्षणावर प्रत्येकाचा अधिकार असला पाहिजे, कोणत्या एका समाजाचा किंवा एका माणसाचा अधिकार नसला पाहिजे. आणि जर समजा एका माणसानंच कोणीतरी सांगितलं की फक्त माझाच अधिकार या शिक्षणावर असा आहे तर अशा वेळेस जे बाकीचे काही लोक आहेत, जे काही बाकीच्या महिला असतील तर हे महिला तुमच्याकडे फक्त वैर भावनेनेच बघतील असं भगवान बुद्ध सांगतात. आणि अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो. आणि अशा प्रमाणे जो कोणी ब्राह्मण असेल आणि तो ब्राह्मण म्हणतो की शूद्राला शिक्षण देऊ नये किंवा महिलांना शिक्षण देऊ नये असा जर म्हणत असेल तर तो स्वतःचा जो काही मार्ग असेल तर त्या मार्गामध्ये अडचणीच निर्माण करतो असं भगवान बुद्ध सांगतात. तो त्याचा हित चिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्याचा शत्रू ठरतो. आणि ज्या वेळेस तो माणूस दुसऱ्याला शिक्षण घेण्याचं जे काही मुभा देत नाही किंवा त्यांच्यासोबत जे काही वैरभाव निर्माण करून घेतो आणि असा वैरभाव जर निर्माण केलं तर त्यानंतर मात्र तो दुसऱ्याचं हित चिंतक नसल्या कारणानं तो माणूस कधीही
दुसऱ्याच्या चित्तामध्ये राहील किंवा दुसऱ्याचा शत्रू बनेल असं भगवान बुद्धानं सांगितलं. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे. आणि अशा प्रकारचं जे काही धम्म असेल, जे काही सिद्धांत असेल, जो एका व्यक्तीला देतो आणि दुसऱ्या व्यक्तीला देत नाही, त्याला आपल्या त्या वस्तूपासून दूर ठेवतो, तर अशामुळं जे काही शत्रुत्व आपण निर्माण करतो आणि शत्रू बनवतो, आणि हे शत्रू जे असते ते कधी ना कधीतरी आपल्याला गैर ठरणार आहे असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्म स्वरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. आता त्यानंतर एकदा जे सुस्वर नावाचे जे काही विहार होतं, तर त्या विहारामध्ये भगवान बुद्ध राहत होते. आणि त्या ठिकाणी जे काही लोक जमले होते, तर भगवान बुद्ध त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना उपदेश करत होते. तर ते उपदेश करण्यासाठी जे जमलेले लोक होते, तर त्या लोकांमध्ये तिथे एक ब्रह्मचारी माणूस सुद्धा होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. आणि हा जो ब्रह्मचारी होता, तर या ब्रह्मचार्याला स्वतःबद्दल अभिमान होता. आता अभिमान का होता की कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा शिक्षणामध्ये त्याला आतापर्यंत कोणी हरवत नव्हतं, तो प्रत्येकाला हरवत जाईल. आणि कोणत्या प्रकारचा जर वादविवाद निर्माण झाला समजा त्या ठिकाणी, तर त्या वादविवादात सुद्धा हा प्रत्येकाला हरवीत जाईल. त्यामुळे त्याला असं वाटतं की माझ्या एवढं शिक्षण घेतलेलं किंवा माझ्या एवढं हुशार या जगामध्ये कोणीच नाही, असं तो स्वतःला समजत होता. आणि त्यामुळं तो आपल्याला एक स्वतःचा विजेता समजत होता. आणि विजेता समजत असल्यामुळं प्रत्येक वेळेस त्यानं एक मशाल आपल्या हातामध्ये घेऊन जिकडे तिकडे फिरत होता. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्यांच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले आणि त्यावर ब्रह्मचारी म्हणाला. आता एक वेळेस काय झालं की हे जे ब्रह्मचारी होता, तो हे ब्रह्मचारी एका चौरस्त्यावर गेला, रस्त्यावर गेला कोणत्या तरी, आणि त्या रस्त्यावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला एक माणूस भेटला. आणि माणूस भेटल्याच्या नंतर त्या माणसानं या ब्रह्मचार्याला विचारलं की तुम्ही जे हे मशाल हातामध्ये घेऊन फिरताय, तर हे मशाल तुम्ही हातामध्ये अशी का घेऊन फिरताय? आणि त्यानंतर त्या ब्रह्मचार्याने त्या माणसाला त्याचं उत्तर दिलं, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत आहो. आणि त्याला जे गर्व होता, स्वतःबद्दलचे काही गर्व होता की मी फक्त एकटा शहाणा आहो, सर्व जे काही ज्ञान आहे हे ज्ञान फक्त मलाच आहे, बाकी कोणालाच माझे एवढं ज्ञान नाही, म्हणजे सर्व जगाला तो अज्ञानी समजत गेला, अंधारमय समजत गेला. आणि म्हणून ते काय म्हणत गेला की हे जे जग आहे हे जग सर्व अंधारमय आहे. आणि यामध्ये जे लोक राहतात, या जगामध्ये जे काही लोक राहत आहेत, तर या लोकाला प्रकाश मिळावा किंवा उजेड मिळावा म्हणून हे मशाल मी 12 मेस घेऊन फिरतो. त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालने तू काय करीत आहेस? आणि हा मशाल घेऊन फिरत असताना ते भगवान बुद्धाच्या निदर्शनामध्ये आलं. आणि भगवान बुद्धाची जशी नजर पडली तेव्हा भगवान बुद्धानं त्या ब्रह्मचार्याला आवाज दिला की हे जे तू मशाल घेऊन फिरत आहेस, तर हे मशाल तू घेऊन का फिरत आहेस? तेव्हा त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले की लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. आणि त्यांना जो गर्व होता की मी फक्त हुशार, बाकी सगळी लोक हे अंधारामध्ये बुडलेली आहेत, अज्ञानी आहेत, तर याचं कारण देताना तो भगवान बुद्धाला म्हणाला की हे जे सर्व जग आहे हे अंधकारात चाचपडत आहेत, सर्व लोक अंधकारामध्ये, जसं अंधारामध्ये एखादा आपल्याला काही शोधायचं असेल तर आपण कसं त्याला ढूंढत फिरतो, तर त्याप्रमाणे हे जग सर्व अंधारमय आहे, त्याच्यामध्ये राहणारे सर्व लोक हे काही ना काही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं त्या लोकांना मी मार्ग दाखवण्याचा हे काम करण्यासाठी हे मशाल घेऊन फिरत आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस, धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? आणि त्यानंतर भगवान बुद्धाने त्याला प्रश्न केला की खरोखरच तू खूपच हुशार आहेस का? खूपच विद्या संपादन केलेली आहे का? आणि जर तू विद्या संपादन केलेली असेल
तर त्यामध्ये तू शब्दविद्या असेल, जे काही ज्योतिर्विद्या असेल, जे काही राजविद्या असेल किंवा जे काही युद्धविद्या असेल. म्हणजे शब्दविद्या म्हणजे जे शब्दानं आपण समोरच्याला शांत करणं. त्यानंतर जे काही ज्योतिर्विद्या असेल म्हणजे पुढच्याला काही ना काहीतरी शिकवणं. आणि त्यानंतर राजविद्या असेल म्हणजे जे राजपद भोगण्यासाठी किंवा राजा म्हणून नियुक्त होण्यासाठी जे काही शिक्षण लागते त्या प्रकारचं. आणि त्यानंतर युद्धविद्या, जे युद्धामध्ये जर आपण गेलो तर युद्ध खेळण्यासाठी जे काही तलवार असेल, बाण असेल, जे काही चालवण्याची जे काही विद्या असेल, तर ही सर्व विद्या तू जाणतोस काय, असं भगवान बुद्ध त्या ब्रह्मचार्याला म्हणाले. या विद्यांशी आपण अपरिचित असल्याने त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले. आणि त्यानंतर त्याला खूप काही ज्ञान होते. तो प्रत्येकाला वादविवादामध्ये हरवत होता. परंतु हे जे काही विद्या होत्या, जो काही ज्योतिर्विद्या असेल, राजविद्या असेल, युद्धविद्या असेल, शब्दविद्या, तर ही विद्या मात्र त्याने शिकलेली नव्हती. आणि त्यामुळं त्याला त्याची चूक समजली. आणि चूक समजल्याच्या नंतर खरंच मी सुद्धा कुठं ना कुठेतरी कमी आहो. मी खूप सगळ्या जगामध्ये सर्वात हुशार आहो, पण कुठे ना कुठेतरी मी सुद्धा कमी आहो याची जाणीव त्या ब्रह्मचार्याला झाली. आणि ब्रह्मचार्याला झाल्याच्या नंतर त्यानं आपल्या ज्या हातामध्ये मशाल होती ती मशाल त्यानं फेकून दिली. मनुष्य कितीही विद्वान असला तरीही तो जर इतराचा तिरस्कार करणे इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकार दाखवणार. आणि यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की माणूस हा कितीही विद्वान असला तरी कोणतं ना कोणतं तरी शिक्षण त्याच्यापासून अलिप्त राहते. त्या शिक्षणापासून तो वंचित राहते. त्यामुळं तो स्वतःला मोठा मानू शकत नाही. आणि जर असं कोणी करत असेल तर तो माणूस हातामध्ये एखादी समजा मेणबत्ती आहे, ते मेणबत्ती घेऊन आंधळ्या माणसाला त्या मेणबत्तीचा प्रकाश दाखवण्यासारखे काम करतो आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि जर एखादा आंधळा माणूस असेल, त्याने किती मेणबत्ती दाखवत असेल तर आंधळ्या माणसाला त्याचा काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडत नाही. मेणबत्ती दाखवायची असेल ना कोणाला दाखवावं लागेल? ज्याला डोळे आहेत अशा माणसाला दाखवावं लागेल आणि त्याला तो प्रकाश कळेल. जो आंधळा आहे त्याला त्या प्रकाश काय कळणार आहे? तर असं भगवान बुद्धाने या ठिकाणी त्या ब्रह्मचार्याला सांगितलं. आणि ब्रह्मचारी जो स्वतःबद्दल जो गर्विष्ठ होता तो त्याचा त्या गर्व त्या ठिकाणी कमी झाला. आणि आपल्या हातातील जो काही प्रकाश होता, प्रकाश देणारी जी मशाल होती, ती मशाल त्या ठिकाणी त्या ब्रह्मचार्याने फेकून दिली. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत.